मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे रमा आता डोळे मिटून उभी असते आणि ती अक्षयला म्हणते, अहो काय आहे सरप्राईज, अजून किती वेळ असे डोळे मिटून उभी राहू. त्यावेळी अक्षय तिला सांगतो, उघड डोळे. मग रमा डोळे उघडते आणि म्हणते, आईस्क्रीम. त्यावर अक्षय म्हणतो, नाही. त्यावर रमा म्हणते, अहो. त्यावर अक्षय म्हणतो, अगं आज माझ्या बायकोने एवढं सगळं छान धीराने सांभाळून घेतलं, म्हणून मग तिच्यासाठी कमीत कमी आईस्क्रीम घ्यावं असं वाटलं. त्याबरोबर लगेचच इकडे रमा म्हणते, पण तुम्ही माझ्याबरोबर होतात ना, म्हणून मला हे सगळं करणं शक्य झालं. तुमच्यासारखा नवरा जर बरोबर असेल ना, तर मी अख्खं जगही जिंकू शकेन खरंच. त्याबरोबर मग अक्षय म्हणत असतो, वा वा छान. आणि मग आता रमा ही लगेच शांत होते. अक्षय स्वतःच्या हाताने तिला आईस्क्रीम भरवत असतो. आता त्या दोघांचं हे छान सगळं सुरू असतानाच तिकडे दीक्षित वकील येतात. आता दीक्षित तिकडे येतात, त्याबरोबर रमा आणि अक्षय पटकन शांत उभे राहतात. त्याबरोबर मग अक्षय दीक्षितांना विचारतो, दीक्षित काय झालं, तुम्ही असे अचानक इकडे कसे काय आलात. त्यावर मग दीक्षित म्हणतात, काही नाही, तांबेडकरांच्या वकिलाने कोर्टामध्ये आपली केस फास्ट ट्रॅकवरती टाकून मिळावी यासाठी अप्लाय केलं होतं आणि आता त्यांना मंजुरीसुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे आता आपल्याकडे तयारीसाठी फार वेळ नाही आहे. आपल्याला उद्याचीच कोर्टाने तारीख दिलेली आहे आणि आपल्याकडे जी काही तयारी करण्यासाठी जो काही वेळ आहे तो फक्त आजच्या रात्रीपुरताच आहे. त्यावर हे ऐकून रमा म्हणते, बापरे, म्हणजे आपल्याला आता तयारी पटापट आणि जोमाने करावी लागणार तर. त्यावर अक्षय म्हणतो, हो करूयात ना मग आपण. तांबेडकरांच्या वकिलाला कितीही काहीही करायचं असलं तरी त्यांनी करू दे, फरक आपल्याला काहीच पडणार नाही आहे. तुम्ही तयार आहात ना वकील साहेब. त्यावर मग आता अण्णासाहेबांचे वकीलसुद्धा होकारार्थी मान डोलावतात. त्यानंतर इकडे आता डार्लिंग आल्यावर डार्लिंगला काय कपडे घालायला द्यायचे यासाठी तांबेडकर हा कपडे सिलेक्ट करत असतो. मग त्यापैकी तो एक साडी घेतो आणि म्हणतो, हां डार्लिंगला ही साडी नेसायला द्यायची, ही घे. इतक्यात आता त्या ठिकाणी त्यांचा वकील येतो आणि म्हणत असतो, साहेब तुमच्या नेमकं मनात काय आहे, का बोलावलं तिथे तुम्ही मला. त्यावर मग विश्वनाथ विचारतो, मला एक गोष्ट सांगा वकील साहेब, जर एखादी व्यक्ती कोर्टामध्ये वेळेवर पोहोचली नाही तर काय होऊ शकतं, किंवा वकीलच पोहोचला नाही तर. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आपण पाहतो की ते वकील साहेब सांगतात की जर असं काही झालं, क्लायंट किंवा वकील पोहोचला नाही तर मग ती केस डिसमिस होते आणि केस कॅन्सल होते. त्यावर वकील साहेब म्हणतात, वा वा वा, आनंद झाला, आनंद, हेच तर हवं आहे आपल्याला. त्यावर ते विचारतात, म्हणजे. मग विश्वनाथ सांगतो, रमा उद्या कोर्टात पोहोचणार नाही काहीही झालं तरी. त्यावर वकील साहेब म्हणतात, अहो पण हे कसं शक्य आहे साहेब, नक्की आपण करायचं काय, काही घातपात. त्याबरोबर लगेचच विश्वनाथ म्हणतो, ओ वकील साहेब, वकील आहात ना तुम्ही, मग असं काहीही करायचं नाही आहे आपण. काय आहे ना, ह्या बायका बुद्धीने हुशार असल्या तरी इमोशन्स यांचे खूप मोठे असतात यांच्यासाठी. त्यावर लगेचच इकडे वकील म्हणतो, म्हणजे साहेब. त्याबरोबर आता लगेचच इकडे विश्वनाथ म्हणतो, बरोबर, आपण रमाला कोर्टात न पोचू देण्यासाठी तिला इमोशनली टॉर्चर करायचं रमाला. फिजिकलीपेक्षा इमोशनली केलेलं टॉर्चर कायम खूप वाईट असतं. आणि हो, तो रमा कर्णिकचा वकील कोण आहे तो. त्याबरोबर मग त्या वकिलाचं नाव आता लगेचच चा वकील तांबेडकरांना सांगतो. त्यावर मग तांबेडकर म्हणतात, त्यालासुद्धा बोलवून घ्या, बघूया त्या दीक्षित वकिलाला तरी आपल्याला आपल्या बाजूने फिरवता येतं आहे का. काहीही झालं तरी जे डार्लिंगला हवं आहे ते तिला मिळायलाच हवं असं तो म्हणू लागतो. त्याबरोबर इकडे आता रमा ही व्यवस्थित सर्व गोष्टी चालत असते. अण्णांनी आत्तापर्यंत केलेली चांगली कामं, त्यांच्या चांगल्या गोष्टी, या सर्वांची कात्रणं ती जमवत असते आणि आता ती तयारी करत असते जेणेकरून उद्या कोर्टामध्ये त्यांची बाजू स्ट्रॉंगपणे त्यांना मांडता आली पाहिजे. त्याबरोबर त्या ठिकाणी अक्षय येतो आणि म्हणत असतो, रमा मॅडम, बरं चला आता पुरे झालं, आता आधी पेटपूजा करून घ्या. माहिती आहे ना, जर काही नसेल तर मग कामामध्ये मन लागत नाही, त्यामुळे म्हणतोय खाऊन घे. त्याबरोबर मग रमा म्हणते की नाही नको,
आधी खूप काम बाकी आहे, राहू देत ते सगळं. अक्षय म्हणतो, रमा अगं असं काय करतेस, खाऊन घे बरं. आणि मग आता तो रमाला म्हणतो खा. त्यावर रमा म्हणते, अहो अण्णांची अजून खूप कात्रणं काढायची आहेत. आता रमा असं म्हणते आणि आणखीन पुढे पेपर ती चाळत असताना तिला एक पत्र सापडतं, ज्यामध्ये अण्णासाहेबांनी लिहिलेलं असतं, मी जेव्हा पहिली प्रॉपर्टी तयार केली तेव्हा मी हे पाचगणीतलं घर आणि ही शाळा उभी केली. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं मी करू शकलो कारण माझ्याबरोबर असलेली माणसं तितकीच चांगली होती. माझ्या माणसांचं मला पाठबळही अगदी तेवढंच होतं. काहीही झालं असतं, मला अगदी एखादा वारस असता, मग तो मुलगा किंवा मुलगी कोणीही असतं तरी मी त्याला सांगितलं असतं की काहीही झालं तरी माझं हे घर जाऊ नको देऊस. मग रमा अक्षयला सांगू लागते, अण्णा नेहमी म्हणायचे की त्यांचं हे घर म्हणजे त्यांची खरी संपत्ती आहे, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि अण्णा आज हे सगळं सोडून गेलेत. मला ना खरंच त्याबरोबर अक्षय म्हणतो, रमा काळजी करू नकोस आणि हारून जाऊ नकोस. आपण अण्णांना परत आणणार आहोत की नाही, मग काहीही झालं तरी अण्णा परत येतील. तर दुसऱ्या बाजूला आता तांबेडकर हा उद्या डार्लिंग आल्यावर डार्लिंगला इम्प्रेस करण्यासाठी काय घालायचं याचा विचार करत असतो. डार्लिंगच्या स्वागतासाठीची तयारी त्याची सुरू असते. तर इकडे तांबेडकराला त्याचा नोकर विचारतो, साहेब मॅडम उद्या येणार आहेत का? त्याबरोबर तो म्हणतो हो. त्यावर मग हा विचारतो, साहेब आता मॅडम कायमच्या इकडेच राहणार आहेत का? त्याबरोबर मग तांबेडकर म्हणतो हो. पण का रे, तू काय एवढं विचारतोयस? अरे वेड्या, डार्लिंगशिवाय घराला शोभा आहे का? त्याबरोबर आता इकडे तांबेडकराचा फोन वाजतो. नोकर लगेचच फोन उचलतो आणि स्पीकरवर ठेवतो. इकडनं रमा बोलते, हॅलो. त्याबरोबर तांबेडकर म्हणतो, कोण बोलत आहे? त्यावर रमा म्हणते, जी तुला धूळ चारणार आहे ना उद्या कोर्टात, ती बोलते. रमा अण्णासाहेब कर्णिक. त्याबरोबर हे ऐकून तांबेडकर म्हणतो, अरे वा वा वा, छान, म्हणजे तू स्वतःहून मला फोन केला आहेस तर? त्यावर रमा म्हणते, मी तुला हेच सांगायला फोन केला आहे की उद्या आम्हीच जिंकणार कोर्टामध्ये, कारण सत्याची बाजू ही कधीच हरत नाही आणि आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे तू कितीही आणि काहीही प्रयत्न केलेस तरी जिंकणार आम्हीच. कर्णिक म्हणत असतो, तांबेडकर म्हणत असतो, हे बघा तुमचा आवाज आणि तुमच्या आवाजातली लय आवडली आम्हाला. त्याबरोबर रमा म्हणते, कारण ती सत्याची आहे. आणि मग ती फोन कट करते. त्याबरोबर तांबेडकर म्हणतो, वा वा वा, छान, खूप धमक आहे मुलीमध्ये, वा, बरं झालं. आता उद्या खरी मजा येईल खेळायला. खेळ आता रंगात आला आहे, छान, आनंद आहे आनंद आहे, असा आता तो इकडे म्हणत असतो. त्याबरोबर लगेचच आता नोकर हा त्याला विचारतो, सर म्हणजे? त्याबरोबर तांबेडकर म्हणतो, म्हणजे कळेल, काहीही झालं तरी जे डार्लिंगला हवं आहे ते डार्लिंगला मिळायलाच हवं. डार्लिंगला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवून देण्यासाठी हा विश्वनाथ तांबेडकर काहीही करू शकतो. कारण जिथे प्रश्न बायकोच्या आवडीचा असतो तिथे काहीही करता येऊ शकतं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे अक्षय आणि रमाला सकाळ सकाळ सीमा ओवाळते आणि म्हणत असते, काळजी करू नका, सर्व छान होईल, देव तुमच्या पाठीशी आहे. त्यानंतर मग सीमा ही त्यांना म्हणत असते, घाबरू नका, यश नक्की तुम्हालाच मिळणार, सगळं व्यवस्थित होणार. त्यानंतर मग रमा ही आता लगेचच नमस्कार करते सीमाला. त्याबरोबर मग रमा ही आई आजींकडे आणि आता शशिकांत मुकारदमांकडे येते. रमा त्यांचेही आशीर्वाद घेते, त्यांनाही नमस्कार करते. आणि मग आता लगेचच इकडे आई आजी ह्या रमाला सांगत असतात, रमा कोर्टात तुला खूप प्रश्न विचारतील, खूप काही वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर तुला बोलायला लागेल, पण त्यावेळी अगदी धीटपणे खंबीरपणे बोलायचं, अजिबात डगमगायचं नाही आणि घाबरायचं तर बिलकुल नाही. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे अगदी सावकाश विचारपूर्वक सांभाळून द्यायचं आहे, समजलं ना? त्यावर लगेचच आता शशिकांत मुकारदम म्हणतात, बघ आईमधले बिझनेसवुमन जागी झाली. त्यावर मग आता आई आजी म्हणतात, तसं नाही रे, पण आपण आता सांगायला हवं ना तिला, आपलं कर्तव्य आहे की. त्याबरोबर शशिकांत मुकारदम म्हणतात, हो अगदी बरोबर आहे. त्यावर मग पुढे आता सीमासुद्धा म्हणते, काळजी करू नकोस रमा, तुझं सगळं व्यवस्थित होईल, तुझ्याबरोबर अक्षय आहे ना. त्याबरोबर रमा ही म्हणत असते, तुम्ही सगळेच जण आहात ना माझ्याबरोबर, म्हणून सगळं व्यवस्थित होईल. खरंच
म्हणजे तुम्ही तिघं, अभिदादा, आनंददादा, मयुरीताई, तुम्हालासुद्धा खूप आभार. त्यावर मयुरी म्हणते, रमा अगं असं काय बोलतेस? तर अभि म्हणत असतो, रमा सॉरी, माझं चुकलं. नाही म्हणजे मी जरा काल ओव्हरच. त्याबरोबर रमा म्हणते, नाही अभिदादा, तुम्ही जे काही बोललात ना त्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे. खरंच होतं की ते. उगाच माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना सफर करावं लागतं आहे. पण मी खरं सांगते, मी हे सगळं फक्त अण्णासाहेबांना वाचवण्यासाठी, सोडवण्यासाठी करते. एकदा का अण्णासाहेब आपल्याला सापडले ना की पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल, पुन्हा सर्व चांगलं होईल. त्याबरोबर मग आता मयुरी म्हणते, रमा अगं तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर, सगळं व्यवस्थित होईल आणि अण्णासाहेबसुद्धा सापडतील. आनंदसुद्धा म्हणतो, रमा आता काहीही झालं तरी आपण सगळे मुकादम एक आहोत आणि जोवर आपण एक आहोत ना तोपर्यंत आपल्याला कोणीही काहीही करू शकत नाही ना, कोणी आपल्याला हरवू शकत. कायम लक्षात ठेव. त्याबरोबर अभिसुद्धा म्हणू लागतो, रमा काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल आणि निकालही आपल्याच बाजूने येईल. फक्त कोर्टात तुम्ही दोघांनीही स्ट्रॉंग राहा, धीट राहा, घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल आणि आपल्याच बाजूने निकाल येईल. त्यावर मग रमा ही म्हणत असते, खरंच थँक्यू सो मच. बरं चला आता आम्ही निघतो. त्याबरोबर लगेचच सीमा म्हणते, हो हो निघाच, नाहीतर उगाचच्या उगाच उशीर व्हायला नको तुम्हाला पोहोचायला. त्यानंतर मग सगळेजण अक्षय आणि रमाला निरोप देतात. घरातले सगळे सदस्य हे अक्षय आणि रमा यांना सोडण्यासाठी जरा पुढपर्यंत जातात. त्यानंतर मग ते नमस्कारही करतात देवाला की अक्षय आणि रमाचं सगळं चांगलं होऊ दे, सर्व गोष्टी व्यवस्थित मार्गाला लागू दे, असंच सगळेजण म्हणत असतात. त्यानंतर इकडे सीमा ही पुन्हा एकदा देवासमोर हात जोडते आणि आता ती म्हणत असते, देवा सध्या अक्षय आणि रमाला तुझी खूप जास्त गरज आहे. त्यांची साथ दे, त्यांच्या पाठीशी उभा राहा. माझ्या अक्षय आणि रमावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. सध्या त्यांना तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. इतक्यात दिवा विझतो. सीमा म्हणते, अरे दिवा का विझला? म्हणजे अक्षय आणि रमा? नाही देवा, असं नाही. हे बघ, काहीही झालं तरी अक्षयच्या आणि रमाच्या पाठीशी उभा राहा. त्यांना ह्या सगळ्यातून बाहेर काढ. त्यांना तुझी गरज आहे देवा, त्यांना तुझ्या आशीर्वादाची, तुझ्या सोबतीची गरज आहे. त्यांच्या मागे उभा राहा. अक्षय आणि रमाला काहीही करून या सगळ्यातनं बाहेर काढ. वाचव त्यांना देवा, तुझी गरज आहे त्यांना, तुझा आधार हवा आहे त्यांना, अशी प्रार्थना आता सीमा पुन्हा करू लागते. त्यानंतर मग आता इकडे तांबेडकर जो आहे तो आता सकाळी ज्यूस पीत बसलेला असतो आणि आता इतक्यात त्या ठिकाणी त्याचा एक नोकर दीक्षितांबरोबर येतो आणि दीक्षित वकील आले आहेत हे तांबेडकराला सांगतो. त्याबरोबर मग दीक्षित वकील म्हणतात, काय झालं, तुम्ही इकडे मला का बोलावलं, काय काम आहे तुमचं? त्याबरोबर तांबेडकर म्हणतात, अरे वा शाबास, मला अशी डायरेक्ट मुद्द्याला हात घालणारी लोकं खूपच आवडतात. बरं मग आता तुम्ही मुद्द्याला हात घातलेलाच आहे तर मी सुद्धा डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. मला काहीही झालं तरी अण्णासाहेब कर्णिक यांची सर्व प्रॉपर्टी हवी आहे. मला ती प्रॉपर्टी हवी आहे कारण ती माझ्या डार्लिंगला हवी आहे आणि बायकोची चॉईस जिथे असते तिथे आपण कमी व्हायलाच हवं असं म्हणतात. म्हणूनच मला माझ्या डार्लिंगसाठी ती प्रॉपर्टी एनी हाव हवी आहे. म्हणजे मी माझ्या बायकोसाठी अगदी आभाळसुद्धा जमिनीवर आणू शकतो. तर ही तर जमीनच आहे, मग ही तर मला मिळवायलाच लागेल ना. त्यावर मग आता दीक्षित वकील म्हणतात, म्हणजे तुम्ही काय इथे मला विकत घ्यायला बोलवलेत का? हे बघा तांबेडकर, तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना मला विकत घेण्याचा तरी तुम्ही नाही घेऊ शकत. मी एक प्रामाणिक आणि उत्तम वकील आहे. त्याबरोबर लगेचच आता तांबेडकर म्हणतात, नाही तुम्हाला विकत वगैरे घेण्यासाठी मी बिलकुलच बोलवलेलं नाही आहे. मी तर तुमच्याशी प्रेमाने बोलण्यासाठी बोलावले. या बसा, नाश्ता करा, या. मग नोकर नाश्त्याची प्लेट आणून ठेवतो. तांबेडकर लगेचच त्याच्यावरचं झाकण काढतो आणि त्यामध्ये असलेली पिस्तूल हातात घेतो आणि म्हणत असतो, काय रे, कशाला आणली ही पिस्तूल इकडे? या पिस्तूलची इथे गरज नाही आहे. तांबेडकर वकील हे खूपच इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ आहेत. कशाला आणली ही? त्याबरोबर मग आता दीक्षित वकील घाबरतात. दीक्षित म्हणू लागतात, हे बघा तांबेडकर, तुम्ही असं नाही वागू शकत. चुकीचं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं की हे सगळं तुम्ही बरोबर करताय का? नाही, तुम्ही चुकीचं वागताय. त्यावर तांबेडकर म्हणतात, काय चूक, काय बरोबर? आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी काहीही करणं योग्यच असतं. काहीही झालं तरी आज रमा कर्णिक कोर्टात पोहोचणार नाही आणि तुम्हीही कोर्टात पोहोचायला नको. आणि मग तांबेडकर फोन करतात आणि म्हणतात, हे बघा, कोर्टात आज दीक्षित वकील पोहोचणार नाही आहेत. होऊ द्या केस डिसमिस. घ्या
त्याबरोबर मग आता ते फोन कट करतात. तर इकडे दीक्षित वकील म्हणू लागतात, हे बघा असं नका करू, हे तुम्ही जे वागताय ते अत्यंत चुकीचं आहे, विचित्र वागताय तुम्ही, सोडा मला, सोडा सोडा मला, सोडा मला, नका पकडू, सोडा मला जाऊ द्या, माझी जाणं गरजेचं आहे, सोडा. पण दीक्षित वकील हे एवढं सांगत असतानाही तांबेडकर हा दीक्षितांचं काहीही ऐकून घेत नाही. आता तांबेडकराचा नोकर दीक्षित वकिलांना तिकडनं खेचत घेऊन जातो. तर इकडे आता तांबेडकर म्हणत असतो की नाही, जे डार्लिंगला हवं आहे ते डार्लिंगला मिळवून द्यायचंच आहे. चला, खेळ आलाय रंगात, आता मला वाटतंय छान, असं पुन्हा एकदा तांबेडकर म्हणू लागतो. आणि मग तो आता त्याच्या पिस्तुलाकडे बघत असतो. तर तोपर्यंत इकडे अक्षय आणि रमा हे दोघंही जण पोहोचलेले असतात आता कोर्टात. कोर्टात आल्यावर इकडे अक्षय हा सतत फोन करत असतो दीक्षितांना, पण दीक्षितांचा फोन बंद येत असतो. मग अक्षय हा एका व्यक्तीला फोनवर म्हणत असतो, हो ना, मला सुद्धा काही कळत नाही आहे, वकील साहेबांचा काही पत्त्याच नाही अजून. तर इकडे रमा ही आता विचार करत असते की कुठे राहिले असतील वकील. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो तुम्ही सुद्धा संपर्क करत राहा, जर तुम्हाला काही कळालं तर आम्हाला कळवा. हो. आणि मग तो रमाकडे येतो. रमा म्हणत असते, अहो मला ना खूप काळजी वाटते, भीती वाटते. नाही म्हणजे दीक्षित अजून पोहोचलेही नाही आहेत आणि दीक्षितांचा फोनही बंद आहे, असं कसं होऊ शकतो. त्यावर अक्षय म्हणतो, रमा हे बघ, हे ना कोर्ट आहे, इथे पोलीस असतात, वकील असतात, भरपूर सगळी लोकं असतात, नियमही असतात, पण इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे, स्वतःच्या मनात असलेला विश्वास, स्वतःचा आत्मविश्वास, आणि ते जर नसेल ना तर मात्र सर्व गडबड होऊन जाईल. रमा, काहीही झालं तरी आपल्याला घाबरायचं नाही आहे, डगमगायचं नाही आहे, आपण जे करतो आहे ते सत्यासाठी करतो आहे, त्यामुळे सगळं छान आणि व्यवस्थित होणार आहे, ह्याच्यावर विश्वास ठेव. रमा म्हणते, हो मला सगळं कळतं आहे, सगळं मान्य आहे, पण काय करू, गोष्टी वळत नाही आहेत ना, मला ना खूप भीती वाटते, काळजी वाटते हो, सर्व व्यवस्थित होईल ना. त्यावर अक्षय म्हणतो, अगं पण मग काळजी तरी करायची काय गरज आहे, तुझ्याबरोबर मी आहे, तुझं अख्खं कुटुंब आहे, मग आणि आपली बाजू सत्याची. तू एक काम कर रमा, तो डोळे मीट, दीर्घ श्वास घे आणि मग बघ तुला कसं आपोआप बरं वाटेल, आपोआप तुला जरा कॉन्फिडंट फील होईल ते. त्यावेळी मग रमा अक्षय म्हणतो तसं करायला तयार होते. ती लगेचच डोळे बंद करते, दीर्घ श्वास घेते आणि मग आता तशीच बंद डोळे करून बसते. त्यावर अक्षय रमाला म्हणतो, काय आपलं सगळं कुटुंब तुझ्या पाठीशी उभी असलेलं दिसतंय ना तुला. रमा, अगं सर्वजण आहेत तुझ्याबरोबर, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावर रमाचा मूड जरा बरा होतो. मग रमा म्हणते, अहो मला सगळं पटतं आहे, तुम्ही आणि कुटुंब माझ्याबरोबर आपलं असताना मी काहीही जिंकू शकते, खरंच. त्यावेळी अक्षय म्हणतो, बरं आता कोर्टाची वेळ झालेली आहे, एक काम कर, तू जाऊन आतमध्ये बस, मी दीक्षित कुठपर्यंत पोहोचलेत, त्यांचं काय झालं आहे हे बघून घेतो. आणि मग अक्षय एवढं बोलून तिकडनं जातो. त्यावेळी रमा आता म्हणत असते, ह्यांनी एवढं समजवलं आहे मला, एवढं सगळं सांगतायत हे, तरीही माझं असं का होतं आहे, राहून सतत मला एवढं कसं तरी का वाटतं आहे, नक्की सगळं व्यवस्थित होईल ना. नाही, झालंच पाहिजे, काहीही झालं तरी मला अण्णांना सोडवायचं आहे आणि मी अण्णांना वाचवणारच, असं रमा विचार करू लागते. त्यानंतर इकडे अक्षय आणि रमा हे दोघंही जण आलेले असतात इकडे आता डार्लिंगला भेटण्यासाठी. अक्षय रमाला म्हणत असतो, जोपर्यंत या डार्लिंगचा चेहरा आपल्याला दिसत नाही ना तोवर आपल्याला काहीही करता येणार नाही. त्यानंतर रमा ही मध्यभागी झुंबराखाली उभी असते. डार्लिंग ते झुंबर पाडत असते. अक्षय रमाला मिठी मारतो आणि ओरडतो, रमा. इतक्यात आता लगेचच तांबेडकर म्हणतात, काळजी करू नका, डार्लिंगची एंट्री आहे. त्यानंतर मग त्या ठिकाणी आता डार्लिंग आलेली असते आणि डार्लिंग येते आणि चेहऱ्यावरती तिने जो मास्क लावलेला असतो तो काढते. आता डार्लिंगला बघून अक्षय आणि रमाला खूप मोठा धक्का बसतो, कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून रेवा असते. आता अक्षय आणि रमा एकामेकाकडे बघतात. रमा म्हणते, रेवा तू? त्याबरोबर मग रेवा म्हणते, अक्षय, डार्लिंगला ओळखायला तुलासुद्धा एवढा वेळ लागला? त्याबरोबर मग मात्र आता अक्षय आणि रमा काहीच बोलत नाही आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ